रोज रोज नाश्त्याला काय करायचं हा एक मोठा प्रश्न असतो. त्याचाच प्रकारचा नाश्ता करून आणि खाऊनही खूप कंटाळा येतो. म्हणूनच आज आपण अगदी वेगळ्या प्रकारचा नाश्ता पाहतोय, जो की लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल. आज आपण पाहतोय पांढरा डोका. ते सुद्धा दही, ताक, सायट्रिक ॲसिड, इनो या कशाचाही वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीनं. लहान मुलांना तर हा पांढरा डोका खूपच आवडतो, कारण तो खायलाही खूप सोयीस्कर असतो. चला तर पाहूया चमचमीत, चटकदार, जाळीदार, मऊ लुसलुशीत पांढरा ढोकळा. ते सुद्धा ढोकळ्याच्या खास हिरव्यागार चटणीसहित. चमचमीत चटकदार पांढरा ढोकळा करण्यासाठी इथे आपल्याला 3 वाट्या तांदळाचा रवा म्हणजेच इडली रवा, 1 वाटी उडदाची डाळ आणि पाव चमचा मेथी दाणे घ्यायचे. रेशनिंगच्या तांदळापासून इडली रवा कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर अगोदरच अपलोड केलेली आहे. ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर पहा. इडली रवाच वापरायला हवा असं काही नाही. ज्या तांदळाचा भात मोकळा फडफडीत होतो असा कोणताही तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता. आता हा इडली रवा आपल्याला एखाद्या बोलमध्ये घालायचा. 4-5 वाट्या पाणी घालायचे. रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. रव्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा रवा आपल्याला कमीत कमी 4 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. हा रवा करण्यासाठी आपण तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून घेतलेत आणि मग थोडे गरम करून मग त्याचा इडली रवा तयार केलेला आहे. म्हणून हा इडली रवा आपल्याला धुण्याची गरज नाहीये, परंतु जर तुम्ही विकतचा इडली रवा वापरत असाल तर मात्र धुवून घ्यायचा. किंवा तांदूळ जर वापरणार असाल तर तांदूळ सुद्धा 2-3 वेळा पाण्यानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे. सगळं पाणी निथून काढायचे आणि मग तांदूळ भिजत घालायचे. ते सुद्धा 4 तास भिजवायचे. आता 1 वाटी उडीद डाळ देखील आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायची. डाळीतलं सगळं पाणी निथून काढायचे, नवीन पाणी घालायचे, डाळीवर झाकण ठेवायचे आणि डाळ सुद्धा आपल्याला कमीत कमी 4 तास भिजत ठेवायची आहे. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर दोन्ही जिन्नस तुम्ही कोमट पाण्यामध्ये 2 तास भिजवू शकता. 2 तासामध्ये कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित भिजतात. डाळ खराब होऊ नये म्हणून मार्केटमध्ये डाळीला केमिकल पावडर लावलेली असते, त्यामुळे डाळ नक्की धुवून घ्यायची. मेथी दाणे देखील डाळीबरोबरच भिजत घालायचे. आता एका वाटीमध्ये आपल्याला मूठभर पोहे घ्यायचे. हे पोहे देखील आपल्याला पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. पोह्यांमधलं सगळं पाणी निथून काढायचं, नवीन पाणी घालायचं आणि पोहे देखील आपल्याला भिजत ठेवायचे. पोहे अगदी 10 मिनिटातच भिजतात, त्यामुळे आत्ताच भिजवायला हवेत असं काही नाही. नंतर भिजवले तरी सुद्धा चालणार आहे. पोह्यांमुळे आपला ढोकळा सॉफ्ट, स्पंजी, जाळीदार, मऊ लुसलुशीत होतो. 4 तासानंतर झाकण काढायचंय. इडली रव्यानं बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेलं आहे. आता हे जे उरलेलं पाणी आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि हा इडली रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. 4 तासानंतर उडीद डाळीवरील देखील झाकण काढायचे. उडीद डाळीनं बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलं. अगदी 2-3 चमचेच पाणी शिल्लक राहिले. हे पाणी आपल्याला काढून फेकून द्यायचे आणि ही उडीद डाळ आपल्याला पाणी निथून या मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे इडलीच्या रव्यामध्ये घालायची. भिजलेले पोहे देखील आपल्याला यामध्ये घालायचे. अर्धी वाटी पाणी घालायचे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरवर 2-3 मिनिटं फिरून घ्यायचे. हे सगळे जिन्नस बारीक करताना आपल्याला खूप पाण्याचा वापर करायचा नाहीये. जरी आपण सगळं पाणी निथून काढलं असलं ना, तरी आतमध्ये थोडंसं पाणी असतंच. म्हणून फक्त अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे. म्हणजे मिक्सरच्या भांड्यात गरगर गरगर बारीक होण्या इतपत फिरतील इतपतच पाणी आपल्याला वापरायचं आहे. आवश्यकता असल्यास आपण नंतर पाणी घालू. 2-3 मिनिटांनंतर आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेले आहेत. आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायचे, झाकण ठेवायचे आणि कमीत कमी 6 तास आपल्याला हे मिश्रण फर्मेंट होण्यासाठी एखाद्या उबदार ठिकाणी ठेवून द्यायचे. आपण या मिश्रणापासून अगदी इन्स्टंट म्हणजे आत्ता लगेच देखील ढोकळा तयार करू शकतो. परंतु आपण दही, ताक, इनो, सायट्रिक ॲसिड या कशाचाही वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीनं ढोकळा तयार करणार आहोत. म्हणून आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवतोय. कारण हे सगळे जिन्नस वापरले ना तर मग आपला ढोकळा तेवढा पौष्टिक होत नाही. तो शरीराला बाधण्याची शक्यता असते. म्हणून आपण पारंपरिक पद्धतीने ढोकळा तयार करतोय. जर तुम्हाला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी ढोकळा करायचा असेल तर तुम्ही रात्रभर देखील हे मिश्रण फर्मेंट करण्यासाठी ठेवू शकता. मी सुद्धा हे मिश्रण उबदार ठिकाणी रात्रभरच ठेवलं होतं. सकाळी सकाळी आपल्याला याच्यावरचं झाकण काढायचंय. आपलं मिश्रण चांगलं फर्मेंट झालंय, फुगून वर आलेलं आहे. मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्यानं देखील दाखवतो. हे पहा, आतमध्ये छान जाळी पडली आहे. हा जो पांढरा ढोकळा असतो ना, तो रेग्युलर खमण ढोकळ्यासारखा जाडजूड उंचीला जास्त नसतो, पातळच असतो. त्यामुळे हे मिश्रण काय अगदी फसफसून वर येण्याची गरज नाहीये. आपण इडली रवा आणि डाळ बारीक करताना अगदी प्रमाणात पाणी वापरलं होतं, त्यामुळे आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालायला हवं. परंतु त्या अगोदर आपल्याला ज्यामध्ये ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे ना, त्या प्लेटला अशा पद्धतीनं सगळ्या बाजूनी ब्रशच्या साहाय्यानं तेल लावून घ्यायचंय.
म्हणजे मिश्रण खाली चिकटणार नाही. स्टीमरमध्ये एका वेळी फक्त 2च प्लेट बसतात, म्हणून आपल्याला पहिल्या बॅचमध्ये 2च प्लेटमध्ये ढोकळा वाफवता येणार आहे, म्हणून 2 प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण फर्मेंट केलेलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट आहे. आपल्याला इतकं घट्ट मिश्रण चालणार नाहीये, त्यामुळे आपल्याला या मिश्रणाची कन्सिस्टन्सी सेट करून घ्यायची. त्यासाठी एखाद्या बोलमध्ये आपल्याला 2 प्लेटला पुरेल इतपत मिश्रण घ्यायचंय. मी इथे 8 पाया मिश्रण घेतोय, कारण आपला जो हा ढोकळा असणार आहे ना, तो खूप उंच नसणार आहे, पातळच असणार आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचंय आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. हो, परंतु पाव वाटी पाणी सुद्धा एकदम घालायचं नाहीये बरं का, हळूहळूच घालायचंय. आपल्याला मिश्रण खूप पातळ सुद्धा करायचं नाहीये आणि खूप घट्ट सुद्धा ठेवायचं नाहीये, मध्यम ठेवायचंय. ड्रॉप कन्सिस्टन्सी म्हणजे थेंब थेंब पडता कामा नयेत, रिबन कन्सिस्टन्सी म्हणजे धारदार ठेवायचंय. हे पहा अशा प्रकारे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे तेल आणि अगदी पाव चमचा सोडा घालायचा आहे. सोड्यावर लगेचच एका मोठ्या लिंबाचा रस घालायचा आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तेलामुळे आपला ढोकळा चिवट होत नाही. तेल गरम झाल्यावर सगळीकडे पसरतं आणि या तेलाबरोबर लिंबू आणि सोड्याचं मिश्रणही पसरतं. त्यामुळे आपला ढोकळा सगळीकडून व्यवस्थित फुलला जातो. शिवाय लिंबू आणि सोडा म्हणजे एक प्रकारचं केमिकल विरहित पारंपरिक इनोच. 30-40 सेकंद एका बाजूनं एकसारखं फेटून घेतल्यानंतर आपलं मिश्रण जवळजवळ दुप्पट झालेलं आहे. आता यातलं निम्म मिश्रण आपल्याला आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये चमच्याच्या साहाय्यानं घालायचे. प्लेट अशा फिरवून घ्यायच्यात आणि टॅप करून घ्यायच्यात, म्हणजे सगळीकडे मिश्रण एकसारखं पसरलं जाईल. प्लेट अर्धा ते पाऊण इंच भरेल इतपतच मिश्रण आपल्याला प्लेटमध्ये घालायचंय, खूप घालायचं नाहीये. हे सगळं करत असतानाच एका बाजूला मी 5 मिनिटं अगोदर स्टीमरमध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी गरम झाले, स्टीमरच्या तळाशी मी एक गोल रिंग ठेवली आणि या गोल रिंगवर आपल्याला ही प्लेट ठेवायची आणि या प्लेटवर एक जाळी ठेवून दुसरी प्लेट ठेवायची. कुकरचं झाकण लावायचं, झाकणावर खलबत्त्यासारखी जड वस्तू ठेवायची म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही. गॅसची फ्लेम मोठी करायची आणि मोठ्या आचेवर हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. 15 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. आपलं मिश्रण कोरडं झाले तरी सुद्धा याला आपण हात लावून पाहायचा आहे. आपलं मिश्रण हाताला अजिबात लागत नाहीये, याचा अर्थ आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. दोन्ही प्लेट आपल्याला बाहेर काढायच्यात आणि पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात. जोपर्यंत दोन्ही प्लेट थंड होत आहेत तोपर्यंत आपण ढोकळ्याबरोबर खाण्यासाठी एक छोटीशी चटणी पटकन तयार करूया. त्यासाठी मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला मूठभर देठासहित हिरवीगार फ्रेश कोथिंबीर, 5-6 कढीपत्त्याची पानं, 2 चमचे डाळ म्हणजे फुटाणा डाळ, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मीठ घालायचे. सुरुवातीला आपल्याला सगळे जिन्नस पाणी न घालताच बारीक करायचे आणि नंतर पाव वाटी पाणी घालून आपल्याला सगळे जिन्नस मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायचे. आधीच पाणी घातलं ना तर मग सगळे जिन्नस नुसतेच फिरत बसतात, व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून नंतर पाणी घालायचं आहे. डाळ्यामुळे चटणी मिळून येते. यामध्ये तुम्ही साखर आणि लिंबाचा रस देखील घालू शकता. आपली हिरवीगार चटणी तयार झाली आहे. ही चटणी खूप घट्ट नसते, थोडीशी पातळसरच असते. आता आपल्याला फोडणी पात्रामध्ये 4 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे. या कडकडीत तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 4-5 तिखट मिरच्यांचे तुकडे, 4-5 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घालायची, पाव चमचा हिंगही घालायचा. ही फोडणी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. एवढं सगळं करेपर्यंत आपलं प्लेटमध्ये मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि या सुरीच्या साहाय्यानं आपल्याला या थंड झालेल्या मिश्रणाला 1-1 इंच आकाराचे काप द्यायचे. पाहताना तुम्ही आपलं सेट झालेलं मिश्रण सुरीला अजिबात चिकटत नाहीये, सरसर 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 कापलं जात आहे. आता प्लेट फिरून घ्यायची आणि पुन्हा 1-1 इंच आकाराचे उभे काप द्यायचे. आज आपण डायमंडचा शेपचा म्हणजे काजू कतली कापणीच्या आकाराचा ढोकळा करतोय, म्हणून असे काप देतोय. परंतु जर तुम्हाला चौकोनी काप करायचा असेल तर तुम्ही चौकोनी देखील काप करू शकता. प्लेटच्या गोलाकार सर्व बाजूनी देखील आपल्याला सुरीच्या साहाय्यानं हे मिश्रण अगदी हलक्या हातानं थोडंसं सोडवून घ्यायचं आहे. आता या ढोकळ्यावर आपल्याला चिमटीच्या साहाय्यानं तिखट लाल मिरची अशा पद्धतीनं भुरभुरून घ्यायची. यामुळे चव खूप छान येते. जर तुम्हाला रेड चिली फ्लेक्स किंवा काळी मिरी पावडर भुरभुरायची असेल ना तर तसंही तुम्ही करू शकता. आता आपण तयार केलेली फोडणी थोडीशी कोमट झाली आहे. ती फोडणी आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं या प्रत्येक ढोकळ्याच्या वडीवर घालायची आणि चमच्यानंच ती व्यवस्थित पसरवून घ्यायची. यानंतर यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर सुद्धा पेरायची आहे. आता सुरीच्या साहाय्यानं पुन्हा एकदा अगदी हलक्या हातानं या वड्यांना आपल्याला छेद द्यायचा आहे आणि या वड्या सोडून घ्यायच्यात. पाहताय ना तुम्ही आपला पांढरा ढोकळा कसा सहज सुटला जातोय, प्लेटला अजिबात खाली चिकटत नाहीये. दिसतोय ना अगदी चमचमीत, चटकदार, रंगतदार. सगळ्या बाजूंनी आपला ढोकळा अगदी व्यवस्थित प्लेन झालेला आहे आणि आतमधून जाळी पण मस्त सुटली आहे. अशा आकाराचा ढोकळा खायला तर खूप सोयीस्कर असतो, त्यामुळे लहान मुलं तर हा ढोकळा लगेचच मस्त करून टाकतात. तयार झालेला ढोकळा आता आपल्याला आपण तयार केलेल्या हिरव्या चटणीबरोबर
आणि टोमॅटो केचप बरोबर किंवा सॉस बरोबर सर्व करायचा आहे की नाही करायला कितीतरी सोपा. इडलीला एक उत्तम पर्याय. शिवाय दही, ताक, सायट्रिक ॲसिड आणि इनो याचा वापर न करता. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चमचमीत, रंगतदार, चटकदार पांढरा ढोकळा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.